नमस्कार, @वाजपेयी गुरुजी चॅनलवर आपलं स्वागत आहे. रत्नांचा वापर आपल्या जीवनातील समस्यांवर कसा करावा याविषयी चर्चा करत असताना आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो. तीच चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ज्या लोकांना ज्यांचे अभ्यासक्रमाचा भाग सुरू आहे, शिक्षणाचा भाग चालू आहे, शिक्षणात नानाविध समस्या त्यांना येतात, एखाद्या विषयाचं आकलन होत नाही, भरपूर मेहनत घेऊन सुद्धा यश येत नाही, आणि ज्यांना मेहनत घेऊन यश येते पण पुढे जाऊन त्यावर आधारित त्यांना अपेक्षित नोकरीची प्राप्ती होत नाही, व्यवसायाची प्राप्ती होत नाही, अशा विद्यार्थ्यांनी नेमके काय केलं पाहिजे, त्यांचे काय ग्रहमान असतील त्यावेळेस त्यांनी कोणता वापर केला पाहिजे या विषयावर आपण आता बोलणार आहोत. शक्यतोवर मेष लग्न असताना पंचमेश सूर्य असतो, तो जर लाभात असेल अथवा पंचमेश सूर्य पंचमात असेल तर अशा मुलांची शैक्षणिक प्रगती उत्तम राहते. ते फार कमी अवधीमध्ये अभ्यासक्रमामध्ये त्यांच्या आकलन शक्तीने चांगली गती मिळवतात, परीक्षेतही त्यांना गुण उत्तम मिळतात आणि दिवसेंदिवस त्यांचं यश वृद्धिंगत होत जाते. अशा वेळेला त्यांना जर भविष्यामध्ये प्रशासकीय सेवेमध्ये लागायचे असेल आणि त्याच्यात जर त्यांना उत्तम रीतीने क्रमांक अथवा उत्तम पदावर त्यांना बसायचं असेल तर निश्चितच राशीचा विचार करून त्यांनी सूर्याचं माणिक हे रत्न धारण केलं पाहिजे. असंच जे लोक पोलीस दलाशी संबंधित आहेत, मिलिटरीशी संबंधित आहेत, सुरक्षा विभागाशी संबंधित आहेत, खेळाशी संबंधित आहेत, ज्या गोष्टी साहस, शौर्य, संयम या गोष्टीची कसोटी लागते, अशा क्षेत्राशी जे लोक संबंधित आहेत त्यांचा मंगळ निश्चितच चांगला असला पाहिजे. त्यांनी मंगळाचं पोवळंही रत्न धारण केलं पाहिजे. त्यामुळे त्यांना त्यांच्या क्षेत्रामध्ये उत्तम लाभ होतो. परंतु संपूर्णरित्या पत्रिकेचा अभ्यास केल्याशिवाय त्यांनी कसल्याही प्रकारे रत्न धारण करू नये. या विषयावर आपण अजून पुढच्या व्हिडिओमध्ये बोलू. तोपर्यंत जय जगन्नाथ.